म्हणजे चालू असतात. ओके चला एकदम ओके. बघा आपला म्हणजे विनोदाचा विषय आहे. गट गात आहे म्हणून म्हणायचं आहे. हा आपली बक्षीस म्हणजे गोवा बोलत गोवा घ्यायचं काय सगळं लिहिलेलं आहे ना. मग त्या रायगडावर तीन माझा शिवराय छत्रपती. रायगडकरांना ही सवय आवडली का? नक्की बस म्हणजे माझ्या जन्माचं सोनं झालं. हो तू पण आहे का? पंकज डांगले या माझ्या स्तवांसाठी आपल्या शिवरायांसाठी 100. तसेच सतीश दिघे मॅचकडून 100. जांभूळमाळ गावचे सुपुत्र मराठी उद्योजक बाळासाहेब गोपाळ यांच्याकडून 500 रुपये. सौ संचिता सचिन मोरे ग्रामपंचायत कोसे खुर्द सरपंच आमच्या मॅडमकडून सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. तरी मंडळ आभारी 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 आहे. मारुती कासार यांच्याकडून 200 रुपये. परशुराम मोरे कोसे खुर्द 100 रुपये. श्री आत्माराम रणपिसे वाकी गाव वाकी यांच्याकडून 100 रुपये. खास या कार्यक्रमासाठी आयोजक अरविंद कासार यांच्या सासरवाडीतून आलेले स्वागतक गावपाली ठरवली ना रवली हे जरा तुम्ही लिहिताना चुकला तुम्हीच वाचा. हा मग काय असं ते त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपये आलेले म्हणजे आभारी आभारी आभारी. पुण्यावरून माझ्या मला हा बालगंधर्वला विजय शिंदे ना त्याच्याकडून सुद्धा 100 रुपये आलेले आहे. मंडळ आभारी 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 म्हणून म्हणायचं आहे. अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते. अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते. धरतीराचे अंबर डोले वार गाण ही गाते. तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते. तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते. अन दुःखाचे डोंगर देवा पार खचून जाते. म्हणून माझ्या जांभूळमाळ गावामध्ये त्या कासारांच्या कुटुंबियात हा लालचा गणराया बाप्पा आलेला आहे. अरविंद कासार साहेब या गाण्याकडे तुमचं लक्ष असू द्या म्हणून म्हणायचं आहे. जांभूळ गावात कासार घराण्यात आनंद झाला. कासार घराण्यात आनंद झाला. एक वर्षाने आलाय हा गणराय. एक वर्षाने आलाय हा गणराय.
एक वर्षाने आलाय हा गणेरा बघा पुढे कार्यक्रम चालू आमचे मोहनदादा दिघे यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी मंडळ त्यांचा आभारी आहे जोरात आवाज आला की नाही अजून अजून एकदा हो जोरात काय बोलायचं वरात काढली का मी शरद भाऊ म्हणतात मला काय म्हणे बुवा हा तापो काय बोलायला चालून टाकीन मी फक्त मला तापायच नको म्हणून पहिला जरासा अरे शाहीर म्हणून बुवा आज
टोपी असू द्या बुवा, ही शक्ती तुझ्याची गायकी नाही सोपी, तुम्ही घालून टोपी लोकांना लावू नका टोपी. हा सरळ भाऊ म्हणतात मला, अशी नाही भाजप पोपटासारखी शिटी नाही, मोठी आली पाहिजे. हा काय म्हणे बोली एवढे गेले जवा भेटन मी हो पुण्यात, हो भेटन मी पुण्यात, मला करणार दुनियात, आता रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं, कोण तो माझी नाही आवडती चालाय. वो बोललो काय खरं काय गोष्ट आहे तशी याच्या वाचना दिला लोकांची नाटक फक्त माझी आहे. वो तुझी काय ते पहिलं बघ. अरे रेकॉर्ड ब्रेक खाली बसावी केलाय त्याने, त्याच्यावरती शाहीर म्हणत आहे, अरे हाच काय धंदा गड्या तुझा मुकुंदा, फोटोरी काम मडक मातीच. बरोबर ना? जबोल सवंगडी साथीच, देत खायला उरलेलं रातीच. म्हणून थोडक्यात बोला, मी गौडणीला कटिंग देऊ का? कशी देऊ? हा हा असं आवाज आला पाहिजे. अरे आपण आहे लाल भडक त्यामुळे आपली वारीच करा. अरे हीच काय राधा अन बोलते ही जागा. हो गाला सर गाव काय घासून आणि एकदम ठासून. गौरव का सांगताय? अरे हीच काय राधा बोलते या जागा, नको मला उरलेलं रातीच. तो गाणं म्हणतोय अगे राधाला भगवान कृष्णाला साधा समजू नको, है की नाही? अरे हीच काय राधा बोलते या जागा, मला नको उरलेलं रातीच. मग घेऊन दांडू हातीच, गाढवाचं घोड्याचं नाही. हातीचं म्हणजे काय? म्हणजे दांडू आपल्या हातात घेतलेलं, इथं हातीचा संबंध नाही. मग घेऊन दांडू हातीच आपल्या हातात. वा इथे काय म्हणत असा घालीन तर दडवत खेळत नाही बघा. हा हीच काय राधा बोलते या जागा, मला नको उरलेलं रातीच. आणि घेऊन दांडू हातीच, मडक फोडीन तुझं शब्दांशी काढलेले की नाही. बरोबर ना? पटली काय? पटलेलीच आहे. यांच्यात तांदूळ रातभर सतत आहे म्हणून म्हणायचं बघा. आता मी माझी गौरव करतो, लक्षात द्या. अगं तुझ्याशी केला हा प्रेमाचा वाद आहे, अगं तुझ्याशी केला हा प्रेमाचा वाद आहे, अगं कळलाच नाही तुला गा कृष्ण सा
अग तुला आणि मला झालेली ही प्रेमाची बाधा आहे आणि मी तुझा काना आणि तू माझी राधा. म्हणून काय म्हणायचं बघा, विशेष शास्त्राला धरूनच आहे. हा, कुणाला काय वाटलं, ज्याला वाटत तो मला येऊन भेटत आहे ना. हा, काय खतवणार, अरे आपण येतो कशाला, खतवण्याचं आपलं काम नाही. पाहिजे 500 किती येऊन गेले. म्हणून म्हणायचंय बघा, जरा हो उद्या रात आणि जाऊ द्या आत. तो भगवान कृष्ण चोरी करायला लागेल. या ठिकाणी माझ्या आया बहिणी सर्व आहेत, महिला मंडळ आहे. कुणाचा मान सन्मान डबल मिनिंग हा विषय आहे, बरोबर ना. छोटीशी गोष्ट समजून, आणि युट्यूब आता मोबाईलवर सगळ्यांना समजतो काय आणि काय नाही, बरोबर ना. ह्या गोष्टी सांगायची गरज नाही. ह्या गोष्टी जर सांगितल्या असत्या, तुम्हाला मी दोष देत नाही, तर या बलात्काराच्या घटना झाल्या नसत्या. हे पाहू, तुम्ही म्हणाल जेवढी पब्लिक असेल दुसऱ्या बाजूला तुम्हाला चांगली चांगली आणखी गाणी ऐकून दे, पण मला पहिली बार ही तापवलीच पाहिजे. हा महाम आहे, बाकी पाणी कम है. अजून डायलॉग करत बाकी आहे. ते म्हणतात वा शेर घ्या, आता शेरला आता वाघ आणतो. ते बघा, जरा हो उद्या रात आणि जाऊ द्या आज नाही कोणी हिला सोडायचे. मामा नाकाला हात लावण्यापेक्षा थोडासा इको वाढवत जा. मामू आम्ही तुमच्याच काम, तुम्ही मस्त काम करा. इकडे बघा काला साहेबांना मेन कॅमेरा कुठला आहे, नवीन गवलं आहे ना आजची. जरा हो उद्या रात आणि जाऊ द्या आज नाही हिला कोणी सोडायचे. माता एका एकाने चढायचे, आता एका एकाने चढायचे. अन्न माठ दुधाचे ओढायचे. साधी सोपी एवढं नाही. भगवान कृष्ण त्या राधेच्या घरी चोरी करायला जातो, शिंकावरती ठेवलेले माठ तो ओढत असतो, बरोबर ना. पटलं का. हा, आणि बुवा इथे येऊन काहीतरी म्हणाल तर तुमचा दुसऱ्या बाजूला काय वडील हा तुम्हाला पण कळणार नाही. सर्व म्हणतात मला. चल गे.
जमत तसं तुम्ही पण घासून घाय का नाही हो सध्या हे नावारूपाला आलेले बुवा लय मोठं बुवा काय घरात आहे माहिती नाही ज्यांचं वय संपलं मी तर उमेदीत आहे तुमच्या झाले आमचं व्हायचं आहे काय असो बुवाला एवढा डोस कापी आहे फक्त एवढं रसिकांना आईवडिलांना एवढंच सांगणं आहे दोन्ही बुवांना समांतर हा निर्णय हा तुमचा बारे हा बारेच होणार कुठे गालबोट लागेल अशी बारी माझ्याकडून शक्य नाही बरोबर ना खरं आहे ना हा बघा पुढच्या पदाकडे जाणार आहे मी शक्ती तुऱ्याच्या नियमाप्रमाणे शाळेत एकमेकांना विषय देत असतात बुवाची थोडीची वेळ बुवानी काय मला म्हणजे बुवांच्या नामच्या बऱ्याच बारा झाल्या ते जरा शांत सगळं 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 हे ठेवलं हे करा चालेल बघा बुवांचे आमचे खूप साधन झाले बुवांचा माझ्यावरती प्रश्न होता त्याचं मी जवळजवळ फोडणी केलेली आणि थोडक्यात कोणीतरी दुसऱ्या त्याचं उत्तर दिलं हे खरं आता बुवांचा विषय हा वेगळा आहे काय तो काय कुठल्या स्त्रियांनी काय लिहिलंय मी थोडीच्या वेळी हा दोन स्त्रियांचा संयोग झाला होते हा बुवांचा आजच्या बारीला मला नवीन प्रश्न आहे इतर बुवांना त्यांनी दिली नसेल बुवांच्या याच्या अगोदरचा जो विषय होता त्याला मी प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला आहे ते पण इथे येऊन मान्य करतील की सनज बुवांनी प्रयत्न जोरात केले फक्त काय सक्सेस नाही झाला प्रयत्न केला का पोरगी पोरगा नाही झाला तर काय करू पण काय नाही काहीतरी झाला प्रश्न उत्तर हा बाकी विषय काय आणि आजचा बुवांचा हा मला नवीन प्रश्न आहे की स्वरूपामध्ये बुवांचा काय पावसाच्या अभावी मिळाला नसेल तर त्यांनी द्यावा माझा तर विषय यांच्यावरती बरीच वर्षे आहे त्याचा पण त्यांनी आज अभ्यास करून आला असतील तर त्यांनी तिथे काहीतरी बोलावं माझा विषय असा आहे की त्रेतायुगामध्ये हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं त्रेतायुगामध्ये हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी ते हत्ती आणि मुंगी कोण होते त्यांच्या लग्नाला भडची कोण होता आणि बुवा त्या हत्तीने मुंगीचं पूर्वाश्रमीचं नगरीचं म्हणजे राज्याचं नाव काय ते सांगा त्याच्या आधी बुवांचा प्रश्न फुटला तो साहेब समज बुवानीच बोलले आणि माझा पण एका प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे हे नवीन नवीन विषय चालले माझा तर जुना आहे यांच्या माझा जुना आहे हे इथे येऊन चुना लावतील जमणार नाही हा जे असेल तुमच्याकडे असेल प्रयत्न करा बुवांचा विषय माझ्याकडे आजच आलाय तो पण अजून लेखी स्वरूपात ते म्हणतात काहीतरी का स्त्रियांचं आता कुठला ते काय मला माहित नाही तुम्ही आपले द्या म्हणजे आम्ही पुढच्या बारीला प्रयत्न करू आणि प्रयत्नांती परमेश्वर बरोबर ना हा चला आता बुवांचा जरा समाचार घेऊन टाकू
मुख्य समाचार का आता हारे 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 और साउंड वाले तुम्ही बोटा खेळवारे जारे 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 नको अग्रेज तोडू तारे खेळणे हा शाहीर बावला बावलीचा पाऊस पडतोय बघाना ऊन सावलीचा अरे यारे 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 न पहिला प्रश्न लिहून द्या रे यारे 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 बघा कार्यक्रमाच्या पुढच्या ह्याला साथ आहे पण त्यापैकी माझा आता म्हणून म्हणायचं आहे अरे या सचिन बुवाच्या दिसण्यावर तलवार माझी पाजवून जाईल अरे या सचिन बुवाच्या दिसण्यावर तलवार माझी पाजवून जाईल अरे याला झालेलं गचकरण आज जोरात मी खांजवून जाईल शाहीर सणस बुवा नाव माझं मी गाजवून जाईल अजून पाहिजे म्हणून म्हणायचं बघा मी माझा प्रश्नपत्र एका कागदात मांडून तुमचं गाणं मी घेऊन प्रश्नपत्र शेवटी देणार आपल्या म्हणजे शक्तीपुराचा एक नियम बरोबर ना कसं मांडत आहे माझा विषय शाहिरीने पण ध्यानात घ्यावा भीमासारखा माणूस करा जन्माईल का न माझ्या भिंगराया बाणी पुढारी होईल शाहीर आज
असंच आहे आपला काय प्रश्न आहे तो जाता जाता हो बुवांना तर असा टोमणा देतो या ठिकाणी बक्षीस आलेले आहे खास मारोरावचे राजेश दादा आलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की सणजभाऊ तुमचं युट्यूबला जे गाणं गाजतंय सचिन गोरचनी माझंच आहे हा पण ते शास्त्र आलेले गाणं आहे त्याचा थोडासा मुखडा ऐकवून या ठिकाणी श्रद्धांजली गीत आई वडिलांच्या हातावरती घेऊन मी कार्यक्रम संपवणार आहे मुखडा कसा बघा ऑफर आहे म्हणून घेत आहे तो नारद मुनी नेहमी कळ लावायचा आणि एकमेकांच्या बाजूला एकमेकाला देतो त्याला काय म्हटलं जातं काय पोस्टमन याच्यात त्याला पोचवतो आता बुवाला काय सांगतात तर आता येऊन काय सांगल मला एवढा बघायला तुला ठेवा मला देतोस काय विषय कसा आहे बघा आणि तो खरा आहे हा हिट गाणं आहे त्या बुवाला पण माहिती आहे त्या गाण्याची ऑफर आहे म्हणून मी घेत आहे घेऊ ना एक कडवं कसं बघा हाय कदम राजा राणीच्या जोडीला हाय कदम नावाचा जाटव गावाचा अर्थ सांगायची गरज नाही ना हा समजून घ्या ती कुणाला नाही भेटत कोणा भेटा हाय कदम नावाचा जाटव गावाचा नभुवा पोस्टमन शिवाचा नभुवा पोस्टमन शिवाचा रोज मारून घेतो ऑफर होती म्हणून काय नाही ह्याच्यावरती तुम्ही बघू काय सफर करू नका आहे की नाही युट्यूबला पण व्हायरल गाणं आहे बघा या ठिकाणी मनोहरजी कासार आणि निर्मला आई कासार आता आपण पाहिलं गाणं तरी पाहिला तरी आई बाबांचं आणि प्रत्येक माणसाच्या प्रत्येकाच्या जन्मामध्ये जीवनामध्ये आई वडील ही महत्वाची गोष्ट असते आहे की नाही बरोबर ना माझ्या कासार कुटुंबियांच्या अरविंद कासार सदानंद कासार त्यांच्या आई वडिलांसाठी एक कडवं गात आहे म्हणून काय म्हणतो आई बाबा आठवणी येते आजच्या या सणाला आणि या क्षणाला आठवण येत आहे आई बाबा आठवणी येते या गणपती सणा तुमच्या विना घरदार वाटतो सुना आई बाबा आठवणी येते या गणपती सणा तुमच्या विना घरदार वाटतो सुना जन्माला या